गणपती बाप्पा मोरया. या लाईफ मध्ये एकदा तरी एक्सपिरियन्स करायला पाहिजे. मागे ऍक्च्युली भरपूर गर्दी आहे. आमचा अनिल कपूर बघा, अनिल कपूर. नहीं नहीं 5 मिनट. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. टायटल बघून तर कळलंच असेल आपण चाललोय कुठे. कुठे चाललेत सगळे. प्रयागराजला चाललंय डुबकी मारायला. काय बोलतो विघ्नेश, आमचा ड्रायव्हर विघ्नेश असणार आहे. आपला पूर्ण सामान आहे, तुम्ही पाहू शकतात. सगळं बोजा बिस्तारा टांगू. हे बघा आपली पूर्ण गाडी रेडी आहे. त्या गाडीचे आपण मालवणचे व्लॉग्स बघितलेत भरपूर. त्याच गाडीने आपण जाणार आहे आता. बघू तर आता विघी आपल्याला किती वेळ दाखवते. नागपूर इथून 11 तास आहे. तिथून 22 टोटल 22 तास. तिथून 11 तास. आजची जर्नी 11 तास आहे. मग आपण कुठे नागपूरला स्टे करायचं की कुठे. नागपूरला थांबून जायचं. तर असा बेसिक प्लॅन आहे आता आमचा. नागपूरला थांबू. नागपूर वरनं, कारण की आरामातच जायचं, काय घाई नाही करायची. जे पण आहे तुम्हाला ब्लॉग मध्ये कळलंच कशी काय जर्नी आहे ते. तर चला आता त्याच्या मित्रासाठी थांबलोय. जसा येतो आपण निघूया. 2000 years later. तर मित्रांनो, आम्हाला इथे येऊन 1 तास झाला. हा विघ्नेशचा मित्र अजून आला नाही. काय यार विघी, अरे एवढा वेळ लागला. आम्ही आलो बेलापूर वरून. काय आता आम्ही इगतपुरीला असलो पाहिजे होतो. अजून एक गाडी नाही आली आहे, त्यासाठीच वेट करतोय. जो पण असेल आता येईल. अजून आम्हाला नारळ पण फोडायचा आहे. चला गणपती बाप्पा मोरया. चला अशा प्रकारे आपली ट्रिपची सुरुवात झाली आहे कल्याण मधून. आता वाजले आहेत, तुम्ही पाहू शकतात 2:10 झालेत. तर जो पण आता अपडेट असेल तुम्हाला मी पुढेच सांगतो. मित्रांनो, आता आपण डिझेल भरतोय. पूर्ण फुल करूनच जायचं. डिझेल आपली फुल पण झाली, तुम्ही पाहू शकतात. 2800 ला ऑलमोस्ट 30 लिटर आपलं बसलंय. 31 लिटर. मित्रांनो, आता आपण फायनली वाजलेत किती तुम्ही पाहू शकतात. किती वाजले रे. वाजलेत ऑलमोस्ट 4 वाजलेत. आणि आता आम्ही महामार्गाला लागलोय. आणि आता इथून ऑलमोस्ट आम्हाला 700 किलोमीटर ना रे. 700 किलोमीटर सरळ 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 जायचंय. हा तुम्ही पाहू शकतात समृद्धी महामार्ग. चला आता मी बघू पुढे कुठेतरी. आम्ही आता एक जागा बघू कुठेतरी. आम्ही प्रॉपर खायचं वगैरे बघू कसं काय ते. सामान आणलंय, जेवण आणलंय आपल्या कल्पेश भाऊनी. तर चला जे पण आता असेल पुढे अपडेट करू. शिवा सोया क्या कुछ बोलो मराठी में. अरे बोलने का जय महाराष्ट्र बोलो. जय महाराष्ट्र. तर शिवा भाऊ याला जाय येईपर्यंत मराठी शिकवणार आहे सगळं. मित्रांनो, आता वाजले आहेत ऑलमोस्ट 4:30 आणि इथे सगळं खात आहेत. तुम्ही पाहू शकता विगीचं खाऊन झालंय. आता बघा दुसऱ्याचं पण खातोय. काय कधी सुधारणार रे विघ्नेश. हे बघा मस्त मटारची भाजी आणि चपाती आपल्या कल्पेश भाऊनी आणली. अरे काय येणार, हे सगळं येणार. लाजतो, लग्न ठरलंय. हे बघ कसं खाल्लंय बघ. ते बघ सगळं सांडलंय. चला आता आपण मस्त ड्रोन पण उडवला. मस्त शॉट भेटले. मूर्ती आहे. तर चला एन्जॉय करा. मित्रांनो, फायनली किती तासानंतर माहिती नाही, बट आता आम्ही पोहोचलोय. समृद्धी महामार्ग जो होता तो फायनली क्रॉस केला आता आम्ही जस्ट. आता रात्रीच्या वाजलेत तुम्हाला दाखवतोय बघा. ऑलमोस्ट 11:20 झालेत. 11:20 आता आम्ही आता पोहोचलोय. आता एक गाडी मागे
आणि मस्त हायवे. आता तुम्ही पाहू शकता इथे भरपूर लोक असे खायचं व्हायचं तर खूप मान देत फ्रँकली बोलू तर समृद्धी महामार्ग मध्ये, आणि म्हणजे खूप डिस्टन्सवर आहे. मोस्ट ऑफ लोक काय करतात असे बघा, इथे तुम्हाला दिसत असेल असे आपल्या घरून सामान घेऊन येतात आणि बसून खातात. आम्ही जसं खाल्लं तिकडे तसंच, कारण की ते तुम्हाला क्वालिटी पाहिजे असेल जेवण तर नाही भेटणार या पूर्ण एक्सप्रेसवेवर. तर म्हणून आम्ही आता डिनर नाही केलेला, आता नागपूरमध्ये जाऊ आणि खाऊ. काय बोलतो कल्पेश? बरोबर बरोबर ना? काय बोलणार? आता हे बघा गाडी अशी जरा उघडली आहे. आमचा हा एक माणूस गारटला त्याच्यासाठी इंजिन उघडलाय आम्ही. क्या और शिवा कैसा लग रहा है? कैसा है हमारा महाराष्ट्र? अच्छा 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 आहे तर झोपला पण नाही. तर असं हाय सगळं. आता थांबलोय. काय बोलतो विकी? बाकी कशी चालवली मी गाडी? तू मी गाडी चालवली, रेकॉर्डच नाही केली. विकी आमचा हेवी ड्रायव्हर आहे. नॉनस्टॉप प्रयागराज पण जाऊ शकतो ना. थोडी म्हणजे थोडा आराम करायला पाहिजे. अशी डुबकी मारू. तेच आता बघू. चिल्ड आहे क्लायमेट. तर चला भेटू आता, खायला बसू तेव्हा. नेक्स्ट मॉर्निंग. तर मित्रांनो सुप्रभात. आता सकाळचे वाजले आहेत ऑलमोस्ट 7. आम्ही मध्ये थांबलेलो. आम्ही कुठे म्हणजे असं स्टे नाही केला, गाडीमध्ये झोपलेलो वगैरे. मी तेव्हा काय ब्लॉग केला नाही. तर आता आम्ही ऑलमोस्ट मध्य प्रदेशमध्ये आहोत आणि इथून आपलं जे लोकेशन आहे ते ऑलमोस्ट 300 किलोमीटर. ऑलमोस्ट 300 किलोमीटर आहे अजून. विघ्नेशने भाई पूर्ण टाइम गाडी चालवली आहे मस्त. मध्ये आम्ही झोपलेलो तेव्हा पण मी तर झोपलेलो, मला माहिती पण नाही. आणि तेव्हा झोप काढली पॉवर नॅप वगैरे, आणि आता परत कंटिन्युअसच चाललोय. म्हणजे आपण सकाळ दुपारी 12 वाजता निघालेलो, ते कंटिन्युअसच चालू होते. म्हणजे असं कुठे स्टे नाही केला. प्लॅन होता नागपूरमध्ये थांबायचा जसं तुम्हाला सांगितलेलं, पण तिथं टाइम वेस्ट होण्यापेक्षा वगैरे वगैरे आम्ही बोललो चला ट्रिप कंटिन्यू करूया. तर चला आता मस्त असा सनराईज झालाय, तिकडे पाहू शकतात. आणि इकडे असा हा रोड पाहू शकतात. वाराणसी, पटना, जबलपूर आणि रीवा असा आहे. चलो. तर मित्रांनो काय माहिती, मी एवढ्या टायमाने ब्लॉग करतो, मी सगळं दाखवायचाच विसरतोय. आता मस्त नाश्ता वगैरे केला आम्ही इथे, या बघा समोर सूरज ढाबामध्ये पराठा केला बोलते. आता वाजलेत 11. आता इथून ऑलमोस्ट 5 तास आहे. आता थोडं कन्फ्युजन आहे की काय करायचं काहीच आयडिया नाही, कारण की प्लॅनिंग करून अर्थ नाहीये. पाहू शकतात आता एवढं 53 किलोमीटरच राहिलंय मेन प्रयागराज, आणि इथे बघा झोपलाय, ह्याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय. उठ. पलटी झाली, आता क्रेन पलटी झाली, क्रेन उचलेल. आणि आता आम्ही चाललोय कुठल्या तरी गावामधून. एकदम गँग्स ऑफ वसेपूर वाली फिलिंग येते भाई साहब. आता यमुनाची नदी आहे ना आपल्याला. चला भरपूर टाइम झाला यार. हे बघ बोट घेऊन चाललंय बघ कोणतरी, आपली बोट घेऊन आले कोण. हे बघा मित्रांनो इथे आपली स्वतःची बोट पण घेऊन आले कोण. सगळ्यात बेस्ट. फायनली आम्ही आलोय यमुनेच्या गाठी. बघा यमुना नदी दाखवतो तुम्हाला. बाप रे काय नदी आहे. बघा बघा केवढी मोठी ती नदी. इंडिया बघा. तुम्हाला दिसतंय का माहिती नाही, मला दिसतंय. चला बस झाला, तुम्ही जास्त बघितलं. मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही एक रूम आहे. या रूमला आम्ही देतोय 9,000 रुपये फॉर 2 days. ही एक रूम आहे आणि तिकडे एक आमची एक रूम आहे. तर बेसिकली सेम रूमच आहे, फक्त त्याचा कलर पिंक आहे. आणि या रूमच्या आणि या रूमच्या आम्ही देतोय 9,000 रुपये भाई साहब 2 दिवसासाठी. ना इथे पंखा आहे ना, हा एक असा पंखा दिलेला आम्हाला. आणि इथे 3 लोक आम्ही झोपलो, इथे एक झोपलेला आणि तिकडे एक झोपलेला, दोघं. तर विचार करा एवढी महाग आम्हाला ही रूम पडली काय याच्यामध्ये. म्हणजे विचार करा. क्या शिवा? वेलकम टू यूपी ब्रो. तर बघा तर मित्रांनो आता सकाळचे वाजले आहेत कितीतरी. आवाज आता माहिती नाही, मी कॅमेरा नाही आणलाय. आणि फायनली आपण पोचलो डुबकी मारायला. मी जास्त काय ब्लॉग केला नाही. पाहू शकता तिकडे महाप्रसाद सेवा. इथून आपल्याला आतमध्ये जाऊ शकतो, इथूनही जाऊ शकतो.
जे पण आहे आता बघू. सकाळीच एवढी गर्दी आहे भाई, आतमध्ये आता किती गर्दी असेल देव जाणे. चला जास्त मी ब्लॉग नाही करणार आहे, नाही करायचं म्हणणं आहे. इथे बिझनेस बघा काय चाललाय, चड्डी विड्डी बघा. इथे तुम्ही हे पण बघू शकतात, जेरी कॅनचा बिझनेस करतात आणि विघ्नेशने पण घेतली आहे. कितीला पडली? ओपसवाली 150 ला घेतली. चला हे बघा, बडे हनुमान मंदिर 2 किलोमीटर आणि आपल्याला अजून 2 किलोमीटर चालायचं आहे. चला, गर्दी तर मजबूत आहे. एवढा आहे, काय आवाज येणार नाही. आता आम्ही चाललो डुबकी घ्यायला. पी आमचा अनिल कपूर बघा, अनिल कपूर. चला मित्रांनो, फायनली मस्तपैकी डुबकी झाली आहे स्नान करून. आणि एवढं भारी वाटतंय इथे स्नान करून की काय बोलू, शब्द नाही. त्या लाईफमध्ये एकदा तरी एक्सपिरियन्स करायला पाहिजे. मागे ॲक्च्युली भरपूर गर्दी आहे, तर आम्ही इथे आलो आणि इकडून करून घेतोय. चला मी जातो आता, जास्त ब्लॉग नाही करत. फायनली अशा प्रकारे आपला महाकुंभचं जे प्लॅन होता तो सक्सेसफुली झाला. स्नान पण झालं वगैरे सगळं तुम्ही पाहिलात असेल. मी जास्त ब्लॉग नाही करत बसलो कारण की मला इच्छा नाही आहे. मी बोललो की बाई पूर्ण फोकस याच्यावर ठेवू. तर असं होतं, मजा आली, खूप भारी वाटलं. आणि आता आम्ही चाललो हॉटेलवर. आणि हॉटेल बोलते आमच्या पोट्यावर चाललो आहे. आता पोट्यावरून आम्ही जाणार वाराणसी. हे बघा, सगळ्यांनी आंघोळ केले. माझी सगळ्यात लहान व्हिडिओ काढणारे हे दोघं. हे बघा, याला काही येत नाही. हा म्हात्रे आमचा अनिल कपूर. चला तर हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. महाकुंभचा साई स्नानवाला कसा वाटला हे बघा. आम्ही बघा गंगाजल, ज्याला पाहिजे त्याने DM करा, 50 रुपये. चला भेटूया. हा आपला माणूस आला बघा. चला भेटूया.